नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। संध्याकाळी 5:30 वाजता आज देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। त्यांच्याबरोबर 2 उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील शपथ घेतली। त्यानंतर आता महाराष्ट्रातलं राजकीय नाट्य नवीन रंग घेण्यासाठी तयार झाले। मित्रांनो, परवाच्या दिवशीच मी एक रात्री व्हिडिओ केला होता आणि त्यात सांगितलं होतं की आजच्या रात्रीमध्ये मुख्यमंत्री पदाचं निवड होणार आहे, व्यक्तीची निवड होणार आहे। आणि ही लढत मी त्याच्या अगोदर एक व्हिडिओ केला होता, त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की ही लढत बेसिकली RSS आणि मोदी आणि शहा एका बाजूला आणि त्यांच्या बाजूला अदानी यांच्यामधली आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आताच्या राजकारणामध्ये अदानीच ठरवणार आहे। आणि आज तसंच झालं। मी जसं म्हटल्याप्रमाणे RSSनी ही लढाई एक पाऊल पुढे गेली आहे। गुजराती लॉबीला म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी आणि अदानी यांना एक पाऊल मागे ढकलत RSSनी आपलं प्रभाव क्षेत्र महाराष्ट्रामध्ये पसरवण्यास सुरुवात केली आहे। याचं एक द्योतक आहे, कळलं की नाही? आणि त्याचं तुम्हाला प्रूफ हवं असेल तर आजचा शपथविधी समारंभात तुम्ही पाहिलं तर मोदी आणि अमित शाह हे जसे काही एखाद्या शोकसभेला आले तसे ते बसले होते। एका फोटोच्या फ्रेममध्ये, हार घालण्याच्या फ्रेममध्ये मोदींनी स्वतःचा चेहरा येऊ दिला नाही। शिवाय त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जरा देखील दृष्टिक्षेप टाकलेला नाही आहे, कळलं की नाही? ज्याप्रमाणे RSS उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री योगींच्या बाजूने त्याला जेव्हा काढण्यासाठी गुजराती लॉबी कार्यरत झाली होती, त्यावेळेला RSS जसं त्यांच्या योगींच्या मागे उभी राहिली, त्याचप्रमाणे आज या मुख्यमंत्रीपदाच्या, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये RSS देवेंद्र फडणवीस यांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आणि त्याचाच परिणाम म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत। इनफॅक्ट खरं सांगायचं तर देवेंद्र फडणवीस देखील असं टेन्समध्ये होते, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हताच। आनंद जसा पाहिजे होता तसा दिसला नाही। मी परत येणार ही त्यांची महत्त्वाकांक्षाच 5 वर्षांनी खऱ्या अर्थाने पूर्ण होते, त्याचा आनंद काही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, ही गोष्ट। पण काही असो, महाराष्ट्राची संस्कृती हे जय पराजय मान्य करण्याची आहे। त्याचप्रमाणे त्यामुळे टाइम्स ऑफ महाराष्ट्रतर्फे आणि मी व्यक्तिशः देखील देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमचं जाहीर अभिनंदन करतो आणि सदिच्छा व्यक्त करतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यातला खुनशी राजकारणी, दुष्ट स्वभावाचा जो राजकारणी आहे, सूडबुद्धीची जी भावना आहे ती आई जगदंबेच्या कृपेने नष्ट होईल आणि ते महाराष्ट्राच्या कल्याणासाठी खरेखुरे कार्य करतील। मुंबईला या गुजराती लॉबीपासून वाचवण्याचं काम करतील आणि त्याची सुरुवात त्याला अदानीपासूनच करावी लागणार आहे। आधी 2 गुजराती अत्यंत टेन्समध्ये दिसत होते। त्याचं पहिलं कारण म्हणजे त्यांना कळत नव्हतं की आमच्या प्रिय मित्राच्या अदानीचं धारावी प्रोजेक्ट आणि इतर जे प्रोजेक्ट आहेत, जी अब्जावधी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आमच्या मित्रांनी केलं, त्याचं काय होणार, ही चिंता चर्चेमध्ये होती। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस आणि याच्याही अगोदर मी 2 व्हिडिओ केले होते, याचे तुम्हाला आठवण करून देतो। मी म्हटलं होतं की एकनाथ शिंदे आणि नारायण राणे एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर असताना जाणार, त्याचा आज द्योतक होतं। ते मुख्यमंत्री होते, त्या डेप्युटी CM झाले। त्यांनी जर आज या गुजराती लॉबीवर बंड केलं असतं, आज ते बाहेरून पाठिंबा देऊन जर मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिले असते, आज त्यांची इमेज 100 पट वाढली असती, कळलं की नाही? ते नाही झालं आहे। त्यांनी नाईलाजास्तव जमवलेली प्रचंड संपत्ती, मुलाची राजकीय कारकीर्द आणि स्वतःला जनसमुदायाकडनं जे अवहेलना होते त्यापासून वाचवण्यासाठी आणि मुख्यतः आपली सगळी प्रॉपर्टीचं जतन करण्यासाठी त्यांनी चायल्डिशपणे, लहान मुलं वागतात तसं वागून ते नाराजी नाट्य रंगवलं आणि शेवटी काही न बोलता सरळ आज त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। ही वस्तुस्थिती आहे, कळलं की नाही? त्यामुळे येणाऱ्या राजकारणामध्ये भाजपच्या राष्ट्रीय धोरणाप्रमाणे ते रिजनल पॉलिटिकल पार्टी, जे प्रांतिक राजकीय पक्ष असतात, त्यांना गिळंकृत करतात आणि येणाऱ्या काळामध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना याला देखील ते गिळंकृत करणार आहेत।
पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही बघाल की कल्याणचा खासदार हा BJPचा असेल, ठाण्याचा खासदार हा BJPचाच असेल, एवढं पॉलिटिक्स ते करणार आहेत. कळलं की नाही? आता मोदींच्या दृष्टीने आणि दिल्लीतील गुजराती लॉबीच्या दृष्टीने त्यांच्यापुढे एक मोठं संकट गेल्या 10 वर्षात उभं राहिलं आहे. ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने. त्यांच्याच सारखा कपटी, दुष्ट, अतिशय खुनशी वृत्तीचा आणि ज्याच्या अंगामध्ये मोदी आणि शहा या दोघांना एकत्र करून जितकं नसेल तेवढं किलर स्पिरिट आहे, असं नेतृत्व आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा स्थानापन्न झालेलं आहे. आणि अनेक निरीक्षकांच्या अंदाजाने 2029च्या इलेक्शनच्या वेळेला किंवा मोदी निवृत्तीनंतर पंतप्रधान पदाचा दावेदार तो देखील आज देवेंद्र फडणवीस यांच्या रूपाने देशासमोर आलेला आहे. कळलं की नाही? येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की मी येणार ते परत आले. ते कसे आले? ते आले, त्यांना जी सत्ता मिळाली ती जनमानसाचं प्रतिबिंब किंवा प्रतिनिधित्व करून मिळालेली नाही, हे त्यांच्या मनाला देखील माहीत आहे. कळलं? ही जी त्यांना काही आज मुख्यमंत्रीपद मिळालं आहे, त्यांच्या भारतीय जनता पक्षाला 133 का 32 जागा मिळाल्या, ह्या सर्व निवडणूक आयोगाच्या मेहरबानीमुळे. निवडणूक आयोगाने जे काही घोटाळे तिथे केले आहेत मतदान यंत्रामध्ये, त्याच्या बेसिसवर निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक कमिशनर राजीव कुमार यांनी दिलेली ही देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला भेट आहे. त्या भेटीच्या बळावर त्यांच्या आदेशानुसार, त्यांच्या मेहरबानीनुसार आज ते मुख्यमंत्री झाले, हे देखील विसरता येणार नाही. आणि मला वाटतं तेच टेन्शन त्यांच्या डोक्यावर होतं. येणाऱ्या काळामध्ये जे काही म्हणजे महाराष्ट्रावर जे कर्जाचा बोजा आहे, कळलं की अनेक स्कीम चालू केलेत, त्याला पैसा कुठून आणणार, राज्याला शिस्त कशी लावणार, शिंदे गटाला कसं सांभाळणार, अजित पवारला कसं सांभाळणार, जरांगे पाटीलला कसं सांभाळणार, कपासीचा प्रश्न काय करणार, कळलं की नाही, असे जे अनेक प्रश्न, ही महागाईला कशा रीतीने रोखणार, राज्यातील सुव्यवस्था आणि कायदा याच्याबद्दल काय करणार, अशी अनेक टेन्शन्स घेऊन आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिसत होते. कळलं की नाही? आता ह्याच्या पुढची लढाई मी सांगतो त्याप्रमाणे RSS आणि गुजराती लॉबी यांच्यामधल्या लढाईचा हा दुसरा अंक झाला आहे. आता तिसऱ्या अंकाची सुरुवात आजपासून होणार आहे आणि ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक. त्यांच्यामधला मी मागे म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामधलं तथाकथित जो काही समझोता झाला होता तो फक्त महाराष्ट्राची निवडणूक होईपर्यंतचा होता. आता महाराष्ट्राची निवडणूक संपलेली आहे. RSSला पाहिजे तोच त्यांची आवडती व्यक्ती आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न झालेली आहे. आता RSS त्यांना पाहिजे तोच माणूस भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडणार, ही काळ्या दगडावरची सफेद पांढरी रेषा हे लक्षात ठेवा. आता RSS आपली पकड अजिबात सैल होऊ देणार नाही. भाजपच्या अंतर्गत सर्व बाबींमध्ये यापुढे येणाऱ्या काळामध्ये किंबहुना पुढील 5 वर्षाच्या सर्व राजवटीमध्ये RSS भाजपला डॉमिनेट म्हणजे त्याचा वरदहस्त प्रत्येक गोष्टीमध्ये राहणार आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. कळलं की नाही? आणि त्याच गोष्टीचं टेन्शन शहा आणि मोदींच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्यांचं ही गोष्ट तुम्हाला खरंच बघायचं असेल तर मी राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी बघा. त्यावेळी या दोघांच्या चेहऱ्यावर असलेला उल्हास, प्रफुल्लित असे चेहरे त्यांचे होते, ते आज नव्हते. कळलं की नाही? कुठेतरी शोकसभेला जाताना जसं आपल्याला एखादं जातो ना, तसे ते आलेले होते. कळलं? त्यामुळे RSS आणि म्हणजे गेली 10 वर्ष ते मोहन भागवतांच्या डोक्यावर ज्या मिऱ्या वाटत्या आहेत त्याची किंमत आज मोहन भागवतांना कळली असेल की आपण कोणाला आपल्या डोक्यावर बसू दिलं आणि कोण आपल्या डोक्यावर मिरी वाटते. आता जी त्यांची पकड बसायला सुरुवात झाली, ती पकड येणाऱ्या काळामध्ये RSS नक्की अगदी 100% पकड ती घट्ट करणार. आणि आता दिल्लीमध्ये जे काय राजकारणाचं धुमशान चालू आहे, उपराष्ट्रपती धनखड यांनी देखील आता भारतीय जनता पक्षाच्या विरुद्ध त्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. कळलं की नाही? आणि त्यामुळे कारण त्यांना जे ते अनेक पक्ष फिरून आलेले धनखड आहेत आणि त्यांना मला वाटतं बहुधा राष्ट्रपती पदाचं ऑफर त्यावेळेला सांगितलं असावं असं वाटतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये जर भारतीय जनता पक्षाने आणि RSSने ठरवलंच की मोदींना एक ऑनरेबल एक्झिट द्यायचा, तर कदाचित 2 वर्षांनी जी राष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे तिथे मोदी जर राष्ट्रपती झाले तर मला त्यामध्ये काही आश्चर्य वाटणार नाही. आणि अशा वेळेस धनखड यांची संधी जाणार आहे. ते जाणार कुठे? कळलं की नाही? त्यामुळेच त्यांना एकाएकी जाट समाजाची आठवण झाली आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची आठवण झाली आहे. जसं मलिक जे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होईपर्यंत ते कधी काय बोलत नव्हते.
तिकडनं बाहेर पडले, मग त्यांना शेतकऱ्यांचा पुळका आला, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पुळका आला, जवानांचा पुळका, तीच गडात उपराष्ट्रपती धनखड यांची झाली आहे. दुसऱ्या बाजूला आत्ताच्या क्षणाला तरी वाटतंय की केंद्रातल्या कुबड्या घेऊन जे मोदींचं सरकार आहे त्याला ह्या क्षणाला काही धोका असेल असं वाटत नाही. पण येणाऱ्या काळामध्ये मात्र त्यांची आव्हानं जी आहेत त्यांच्यापुढे ती मल्टिप्लाय होणार आहेत. आज दिसणार आहे छोटंसं वादळ आहे, मोठं घोंघावणारं वादळ होऊन अखंड भारतीय जनता पक्षाला त्रस्त करू शकेल अशा राजकीय घटनांचं धुमशान दिल्लीमध्ये चालू आहे, कळलं की नाही. आणि त्याच्या जोडीला म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये, हरियाणाच्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये राजीव कुमार यांनी जे काही घोटाळे करून ठेवले मतदान यंत्रामध्ये ते आता एक एक बाहेर यायला लागलेत. आणि तो वणवा कधी पेट घेईल हे आज कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे येणारा आज जरी केंद्र सरकार, मोदी सरकारचं केंद्र सरकार हे जरी भक्कम पायावर, हे जरी बळकट वाटत असेल तरी त्याचा पाया डळमळण्याचं राजकारण आता दिल्लीमध्ये सुरू झालेलं आहे. बघूया आणखीन येणाऱ्या काळामध्ये पुढील 5-6 महिन्यामध्ये काय होणार आहे ते कळेलच. आणि त्या काळामध्ये जी देवेंद्र फडणवीस यांना आज सोन्यासारखी संधी मिळाली त्याचा त्यांनी उपयोग करायला पाहिजे, चांगल्या रीतीने उपयोग करायला पाहिजे. झालं गेलं विसरून, मुख्य म्हणजे त्यांच्या मनात जी सुडाची भावना आहे ती त्यांनी विसरून जायला पाहिजे. आणि राज्यकारभार करण्याकडे विरोधकांच्या पाठीशी हात धुवून मागे लागा. आणि तुमच्या हातात दोन्ही हातात तलवारी आहे, तुम्ही निशस्त्र अशा विरोधी पक्षांवर काय हल्ले करताय ते न करता त्यांनी जनकल्याणाची कामं करण्यासाठी वचनबद्ध व्हायला पाहिजे. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये ते तसं वागतायत की परत एकदा सर्व विरोधी पक्षांमागे ईडी फिडी सर्व लावून महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्राला कर्जमुक्त करण्यासाठी ते काही आर्थिक योजना घेऊन येत आहेत. याच्याकडे माझ्यासारखे निरीक्षक आम्ही त्यांच्याकडे अतिशय बारकाईने पाहणार आहोत. आशा करूया की येणाऱ्या काळामध्ये फडणवीस देखील विरोधी पक्षांच्या मागे हात धुवून न लागता जनकल्याणासाठी जो त्यांना मुख्यमंत्रीपदाची काळ मिळतोय त्याचा ते उपयोग करतील. मित्रांनो, मी आज जे काय तुम्हाला बोललो येणाऱ्या लढतीबद्दल ते जर तुम्हाला आवडलं असेल तर न चुकता माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, माझ्या चॅनल जो टाइम्स ऑफ महाराष्ट्र आहे त्याला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा. आणि मी परत जसं म्हटलं, मी जशी राजकीय भाकीतं करत असतो त्यातली बरीच भाकीतं खरी पण होत असतात, तर माझी निरीक्षणं खरी पण होत असतात. आज मी जाता जाता आणखीन एक निरीक्षण सांगतो की फडणवीसांचे हे गव्हर्नमेंट आज खरं म्हणजे ते बोलता कामा नये, पण तरी पण सांगतो की हे जे फडणवीसांचं 133 भारतीय जनता पक्षाच्या मतावर जे उभं राहिलेलं गव्हर्नमेंट आहे ह्याचं अस्तित्व हे दिल्लीत काय होतं आहे, दिल्लीतलं केंद्र शासन जर स्थिर असेल तर हे गव्हर्नमेंट स्थिर पुढची 5 वर्ष राहणार आहे. आणि दिल्लीत जर काही घडामोडी घडून येणाऱ्या काळामध्ये जर केंद्र सरकार मोदींचं गडगडलं, तिथे जर सत्तापालट झाला तर मात्र यांची कारकीर्द, तिसरी कारकीर्द मुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांची कार्यकाल देखील अत्यंत थोडा राहणार आहे याची असं मला वाटतंय, ह्या क्षणाला वाटतंय. बघूया काय होतं. राजकारणात कधी काही होऊ शकतं, कळलं. राजाचा रंक होऊ शकतो, राजाचा रंक होऊ शकतो, रंकाचा राव होऊ शकतो, रावाचा राजा होऊ शकतो. बघूया काय होतंय. देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना करूया की येणाऱ्या काळामध्ये जे राजकीय वैमनस्य आहे ते जाऊन माझ्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला सुखावह जीवन जगण्यासाठी देवेंद्र फडणवीस कार्यरत होतील अशी आपण आशा करूया. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.